नमस्कार, निक्षाला.com मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन। जर तुम्हाला जर्मनीत शिक्षण करण्याची इच्छा असेल आणि विशेष म्हणजे जर कधी तुम्हाला सप्लाय चेन मॅनेजमेंट करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील। अर्थात जर कधी तुम्ही सप्लाय चेन मॅनेजमेंटला ॲडमिशन घेत असाल तर ते कसे घ्यायचे आहे, त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, जर कधी ॲडमिशन घेतलं आहे तर त्यासाठी त्यानंतर ॲडमिशन नंतर तुम्हाला कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत, तुम्हाला असे अनेक प्रश्न पडलेले असतील। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला निक्षालाने एक अगदी सिंपल ऑप्शन दिलाय। ते काय असणार आहे तर तुम्हाला टूलकिट अवेलेबल करून दिली। सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी तुम्हाला एक टूलकिट अवेलेबल करून दिली। या टूलकिटमध्ये तुम्हाला अनेक गोष्टींचे उत्तर मिळतील, तुमच्या अनेक प्रश्नांचे उत्तर मिळतील। तुम्हाला कुठल्या गरजेच्या गोष्टी आहेत जर्मनीमध्ये त्या सर्व गरजेच्या गोष्टी तुम्हाला या सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या टूलकिटमध्ये अवेलेबल असतील। त्या कशा, चला तर मग मी तुम्हाला स्क्रीनवर सरळ टूलकिट बाय करून दाखवतो। तर मग ही टूलकिट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्च इंजिनवरती यायचं। सर्च इंजिनवरती केल्यानंतर तुम्ही निक्षाला.com टाईप करा। निक्षाला.comच्या वेबसाईटवरती तुम्ही याल, तुमच्यासमोर निक्षाला.comचा वेब डॅशबोर्ड दिसेल। जर कधी तुम्हाला त्या व्यतिरिक्त देखील ऑप्शन आहे की तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता। तो स्क्रीनवरती तुम्हाला QR कोड दिसेल, तो स्कॅन करा। तो देखील तुम्हाला सरळ तुमच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या टूलकिटवरती घेऊन जाईल। त्यानंतर तुम्ही इथं एक्सप्लोर ऑल वरती आले। इथं तुम्हाला एक्सप्लोर ऑल मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला ऍप्लिकेशन सपोर्ट मध्ये दिसेल बंडल्स मध्ये गेले। तुम्ही बंडल्स मध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट अँड नॅचरल सायन्स। सो तुम्हाला मॅनेजमेंटच्या रिलेटेड तुमचा कोर्स आहे तर तुम्ही बिझनेस मॅनेजमेंटच्या सेक्शनमध्ये जाल। बिझनेस मॅनेजमेंटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्याच नंबरवरती सप्लाय चेन मॅनेजमेंटचं ऑप्शन दिसेल। तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या ऑप्शनला सरळ क्लिक करायचं आहे। सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी जी टूलकिट आहे त्याचं सरळ बाय नावचं ऑप्शन येऊन जाईल। तुम्हाला बाय नावला क्लिक करायचं आहे। बाय नावला क्लिक केल्यानंतर मी इथे ऑलरेडी माझी इन्फॉर्मेशन फिल केली होती। यापूर्वी मी ऑलरेडी काही टूलकिट्स बाय केल्या, त्यामुळे माझी इन्फॉर्मेशन इथे ऑलरेडी आली आहे। तुम्हाला इन्फॉर्मेशन फिल करावी लागेल। जर इथं मी चेंजचं ऑप्शन टाकलं तुम्हाला परत एकदा माझ्यासमोर ऑप्शन ओपन होतील, फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर वगैरे असं मला इथे इन्फॉर्मेशन फिल करायला त्यांनी विचारलंय। त्यानंतर त्यांनी मला परत एकदा ॲड्रेस विचारलाय, इथं मी चेंज वरती क्लिक केलं होतं त्यामुळे। सो मी इथे सगळं कन्फर्म करेल अँड देन बायसाठी जाईल, परत एकदा प्लेस्ड ऑर्डरसाठी जाईल। प्लेस ऑर्डरवरती गेल्यानंतर तुमच्या समोर सरळ एक QR कोड ओपन होईल। या QR कोडला तुम्हाला स्कॅन करायचं। या QR कोडला स्कॅन केल्यानंतर तुमचा जो सप्लाय चेन मॅनेजमेंटची टूलकिट असेल ती टूलकिट बाय होईल। परत एकदा मी तुम्हाला सांगतो, ह्या टूलकिटमध्ये तुम्हाला सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या रिलेटेड जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या टूलकिटमध्ये मिळेल। तुम्हाला सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहे, तुम्ही जर जर्मनीमध्ये जात असाल तर तुम्हाला तिथे जाऊन सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी कुठल्या गोष्टींची गरज पडणार आहे, कुठल्या गोष्टींची गरज भासणार आहे, त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कधी काही पर्सनल प्रश्न असतील तर ते देखील तुम्हाला निखिलेश सरांच्या थ्रू मिळतील, त्याचे उत्तर देखील तुम्हाला मिळतील। त्या व्यतिरिक्त तुम्हाला निखिलेश सरांचं पर्सनल गायडन्स तिथे मिळणार आहे। त्यामुळे ह्या टूलकिटमध्ये तुम्हाला सरळ जाऊन ती टूलकिट तिथे बाय करायची आणि टूलकिट बाय केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सरळ अवेलेबल होऊन जातील। इथे मी ऑलरेडी आता बाय केली त्यामुळे मी इथे बाय नाही करून दाखवतो तुम्हाला। सो तुम्हाला हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि बाय करायचा आहे। बाय झाल्यानंतर ती टूलकिट तुम्हाला अवेलेबल होईल। तुमच्या ईमेलवरती जाऊन तुम्हाला ते कन्फर्म करायचं आहे आणि तुम्हाला तिथे जाऊन तुमची टूलकिट मिळवायची। सरळ तुम्हाला तुमची टूलकिट डाउनलोड करता येईल। सो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठीच्या सर्व प्रश्नांचं उत्तर मिळवू शकता। अशा प्रकारे तुम्ही ही सप्लाय चेन मॅनेजमेंटची टूलकिट जी आहे ती मिळवू शकता आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देखील मिळवू शकता। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।